नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 21 एप्रिल 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून ज्या काही न्यूज येतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी खूप सारे न्यूज डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये इस्रायल इराण संघर्ष, स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्र, जागतिक यकृत दिन, तिरंगा बर्फी, सर्वश्रेष्ठ विमानतळाची जी काही यादी पब्लिश झाली आहे त्यावरही आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर गगनशक्ती 2024 सराव, जे स्लॅब ब्लास्टलेस ट्रॅक सिस्टीम, अ डिकेड ऑफ डॉक्युमेंटिंग मायग्रंट डेथ अहवाल, लंपी स्किन आजार, ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, नाना जगन्नाथ शंकर सेट, इलेक्ट्रॉनिक व्हेकल इनिशिएटिव्ह, किसान क्रेडिट कार्ड स्कीम आणि शेवटी या ठिकाणी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्ट या संदर्भात न्यूज डिस्कस करणार आहोत। या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्यामध्ये आपण काही चेंजेस केले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी या दिवसापासून पुढे आपण एकूण 15 MCQ क्वेश्चन पाहणार आहोत, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यापैकी 10 जे क्वेश्चन असतील ते पूर्णचे पूर्ण या ठिकाणी MPSC आणि ज्या काही आपल्या सरळ सेवा आहेत यांना दृष्टिकोनात ठेवून या ठिकाणी आपण फ्रेम केले आहेत, आणि नंतरचे जे काही 5 क्वेश्चन असतील ते या ठिकाणी आपण UPSC चे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी फ्रेम केले आहेत। म्हणजे एकाच वेळी आपण MPSC आणि UPSC या दोन्ही परीक्षांची या ठिकाणी तयारी करू शकतो, कारण पुढच्या वर्षापासून जो काही MPSC चा सिलेबस आहे तोही या ठिकाणी UPSC प्रमाणेच केला जाणार आहे। म्हणजे MPSC सिलेबस, UPSC सिलेबस, आणि विशेष म्हणजे जो काही पॅटर्न आहे एग्जाम कंडक्ट करण्याचा तो पॅटर्नही या ठिकाणी सेम राहणार आहे। म्हणजेच या ठिकाणी जर आपण एकत्रितरित्या MPSC प्लस UPSC चा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो। तोच बेनिफिट या ठिकाणी लक्षात घेऊन आपण या ठिकाणी अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे। या ठिकाणी जे पहिले 10 क्वेश्चन आहे ते मराठीमध्ये असतील आणि शेवटचे 5 क्वेश्चन हे आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता मित्रांनो आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या पुढे जी पहिली न्यूज आहे ती आहे इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षा संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। पश्चिम आशियावर युद्धाचे ढग अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच इराणकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्यात आला, त्याचं प्रत्युत्तर म्हणून आता इस्रायलने या ठिकाणी इराणवर रॉकेट हल्ला केला आहे। इराणचे शहर इन्साफान या शहरावर या ठिकाणी इस्रायलकडून आता रॉकेट हल्ले करण्यात आलेले आहेत। या संदर्भात एकूण ती न्यूज आहे। यामुळे जो काही पश्चिम आशियाचा भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अगोदरच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी जागतिक स्तरावर जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आर्थिक जगत आहे ते या ठिकाणी चिंतित असलेलं दिसतं। आणि पुढे आता इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो जर वाढला तर येणाऱ्या काळात या ठिकाणी जागतिक अर्थव्यवस्थेपुढे मोठे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा एकूण या न्यूजचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ असलेला दिसतो। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहू। इस्रायलची राजधानी कोणती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला बेसिक आणि सरळ प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इस्रायल या देशाची जी काही राजधानी आहे ती आहे जेरुसलेम। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। प्रश्न क्रमांक 2, इराणमधील प्रमुख धर्म कोणता आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे। इराण असेल, इराक असेल, सौदी अरेबिया असेल, या देशामध्ये इस्लाम हा या ठिकाणी प्रमुख धर्म आहे। परंतु जो काही इस्लाम आहे त्याच्याही 2 ब्रांच आहेत, ज्यामध्ये एक आहे शिया ब्रांच आणि दुसरी आहे सुन्नी ब्रांच। या ठिकाणी शिया जी आहे ती मॉडर्न आहे किंवा सुधारणावादी असणारी ब्रँच आहे, आणि जी सुन्नी ब्रँच आहे ती परंपरावादी कट्टरवादी ब्रँच या ठिकाणी मुस्लिम धर्मियामध्ये असलेली दिसते। तर जो काही इराण देश आहे त्या इराण देशामध्ये शिया मुस्लिम बांधवांची जी काही संख्या आहे ती सर्वाधिक असलेली दिसते। म्हणजेच या ठिकाणचा प्रमुख धर्म इस्लाम जरी असला तरी या ठिकाणी शिया पंथाचे लोक सर्वात जास्त दिसतात। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील
पर्याय बी। तर या ठिकाणी मित्रांनो साईडला तुम्ही मॅप पाहू शकताय, त्या ठिकाणी तुम्हाला पश्चिम आशियाचा जो काही भाग आहे तो भाग दाखवतो। या ठिकाणी हा जो पूर्ण सर्कलच्या आतमध्ये जो काही येणार एरिया आहे या एरियाला आपण पश्चिम आशिया म्हणजेच वेस्ट एशिया या नावाने ओळखतो। या ठिकाणी इराण या देशाची मॅपमध्ये तुम्ही स्थान पाहू शकताय आणि या ठिकाणी जो काही भूमध्य महासागर आहे या भूमध्य महासागराच्या पूर्व किनाऱ्यावरती या ठिकाणी तुम्ही इस्रायल हा देश पाहू शकताय। या ठिकाणी इराणने सुरुवातीला इस्रायलवर हल्ला केला आहे, आता इस्रायलने या ठिकाणी इराणवरती रॉकेट हल्ला केलेला आहे। इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये कसल्याही प्रकारची बॉर्डर सीमा नाहीये, हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये इराक, जॉर्डन आणि त्याचबरोबर सिरिया असे देश येतात, म्हणजे या ठिकाणी इराण आणि इस्रायल हे सरळ बाउंड्री शेअर करत नाही, तरीही या दोन देशांमध्ये या ठिकाणी आपल्याला संघर्ष घडून आलेला दिसतो। तर अशा प्रकारे एकूण तुम्हाला मॅपच्या माध्यमातून तुम्हाला समजून घ्यायचं आहे की जो काही पश्चिम एशिया आहे तो कोठे येतो, त्याच्या आसपास कोणते देश आहेत। पुढचा जो प्रश्न बनू शकतो की इराण या देशाला कोणकोणत्या देशाची बॉर्डर लागते, असाही प्रश्न बनू शकतो। इस्रायल या देशाला कोणकोणत्या देशाची बॉर्डर लागते, अशा प्रकारचे काही क्वेश्चन या ठिकाणी इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बनू शकतात, त्यासाठी तुम्ही तयार असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्र आणि जागतिक एकरूप दिना संदर्भात। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, भारताने कोणत्या राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही चांदीपूर आहे ते या ठिकाणी ओडिशा या राज्यामध्ये आहे। ओडिशा राज्यातील चांदीपूर या ठिकाणी भारताचे एकात्मिक चाचणी केंद्र, ज्या ठिकाणी स्वदेशी बनावटीचे जे काही क्रूज क्षेपणास्त्र आहे त्याची यशस्वी चाचणी आपण घेतली आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4, जागतिक एकरूप दिन कधी साजरा करण्यात येतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला सरळ प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही यकृत आहे ते आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचा अवयव म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असते। त्या यकृताचं जे काही आरोग्य आहे ते जर ठीक असेल तर एकूणच शरीराचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहतं। या ठिकाणी यकृत हे आपल्या शरीराच्या अवयवामध्ये एक महत्त्वपूर्ण अवयव असलेलं आपल्याला दिसतं। यकृताचे महत्त्व गृहीत धरून जागतिक स्तरावर यकृत दिन साजरा केला जातो। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही जागतिक यकृत दिन आहे तो या ठिकाणी 19 एप्रिल या दिनांकाला साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे तिरंगा बर्फी आणि सर्वश्रेष्ठ विमानतळाची जी काही यादी अलीकडेच पब्लिश झाली आहे त्या यादी संदर्भात। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो, अशा प्रकारचा एमपीसीचा आवडता प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहे। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही जागतिक स्तरावर 100 सर्वश्रेष्ठ विमानतळ आहे त्या विमानतळामध्ये भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा या ठिकाणी एकूण 36वा क्रमांक लागतो। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही 100 विमानतळाची यादी या ठिकाणी पब्लिश झाली आहे यामध्ये भारतातील एकूण 4 विमानतळाचा समावेश आहे। हा जो आकडा आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6, कोणत्या ठिकाणी तिरंगा बर्फीला GI टॅग, ज्याला की आपण जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग असे म्हणतो, तो प्रदान करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की वाराणसी या ठिकाणची जी काही तिरंगा बर्फी आहे ती खूपच फेमस आहे। या ठिकाणची जी काही बर्फी आहे तिला आसपासच्या भागामध्ये आणि एकूणच देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तिच्या खास गुण वैशिष्ट्यामुळे। यामुळे या ठिकाणी वाराणसीची जी काही तिरंगा बर्फी आहे त्याला या ठिकाणी जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग देऊन त्या बर्फीच्या विकासासाठी आणि प्रसिद्धीसाठी या ठिकाणी गव्हर्नमेंट कडून सध्या प्रयत्न केले जात आहेत। तर प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचे जे काही आपले प्रश्न आहेत त्यामध्ये जो प्रश्न आहे तो आहे गगनशक्ती 2024 सराव आणि जे स्लॅब ब्लास्टलेस ट्रॅक सिस्टीम या संदर्भात। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 7 पाहूया।
गगनशक्ती 2024 सराव भारतीय हवाई दलाने अलीकडे कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही गगनशक्ती हवाई दलाचा सराव आहे तो सराव पोखरण राजस्थान या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकी 5 वर्षांनंतर अशा प्रकारचा सराव या ठिकाणी भारतीय हवाई दलाकडून आयोजित केला जातो आणि भारतामधील सर्व हवाई जे काही स्टेशन आहे ते सर्व स्टेशन या ठिकाणी सहभाग घेताना या ठिकाणी आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 8। अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला जे स्लॅब ब्लास्टलेस ट्रॅक सिस्टीम म्हणजे काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे स्लॅब ब्लास्टलेस ट्रॅक सिस्टीम ही रेल्वे संदर्भात असणारी एक सिस्टीम आहे। या ठिकाणी जे काही हाय स्पीड रेल्वे आहे त्या हाय स्पीड रेल्वेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची सिस्टीम वापरली जाते। सध्या आपण मुंबई आणि अहमदाबादच्या दरम्यान जी काही बुलेट ट्रेन आपण सुरू करणार आहोत त्या बुलेट ट्रेनचे जे काही ट्रॅक्स आहेत ते या ठिकाणी जे स्लॅब ब्लास्टलेस ट्रॅक सिस्टीमच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केले जात आहेत। म्हणजे जे काही पारंपरिक ट्रॅक आहेत ते बदलून या ठिकाणी आपण कॉन्क्रीटचे स्लॅब किंवा जे ट्रॅक आहे ते या ठिकाणी इन्स्टॉल करणार आहोत। याचा मुख्य फायदा म्हणजे असा की या ठिकाणी जे काही ट्रॅक आहेत ते स्टेबल होतील, त्यामध्ये स्थिरता येईल। त्याचबरोबर या ठिकाणी असणारा जो काही मेंटेनन्स कॉस्ट आहे तोही या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि यामुळे प्रवाशांची जी काही जर्नी आहे ती स्मूथ होईल, विना धक्का किंवा विना कसल्याही प्रकारचा अडथळा येता अशा प्रकारे या ठिकाणी या ट्रॅकच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवास करता येईल। आणि हे जे ट्रॅक आहेत जे काही पारंपरिक ट्रॅक आहेत त्यांना या ठिकाणी आपण आता रिप्लेस करत आहोत। सध्या या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी। हाय स्पीड ट्रेनसाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकचा तो एक प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या एमपीसीच्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे, ज्यामध्ये एक प्रश्न आपला या ठिकाणी अ डिकेड ऑफ डॉक्युमेंटिंग मायग्रंट डेथ अहवाला संदर्भात आहे आणि दुसरा आहे लंपी स्किन आजारा संदर्भात। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 9 पाहूया। अ डिकेड ऑफ डॉक्युमेंटिंग मायग्रंट डेथ अहवाल अलीकडेच कोणत्या संस्थेने जारी केला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अ डिकेड ऑफ डॉक्युमेंटिंग मायग्रंट अहवाल या ठिकाणी स्थलांतरासाठी आंतरराष्ट्रीय संघटना जिचं नाव आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रंट या संस्थेकडून तो जारी केला जात आहे। या संस्थेची जर आपण चर्चा केली, जे काही आपलं युनायटेड नेशन आहे, संयुक्त राष्ट्र आहे, त्या संयुक्त राष्ट्रासंबंधित ती एक संस्था आहे जिची की स्थापना 1951 साली झालेली आहे। आणि विशेष म्हणजे या संस्थेचे जे काही हेडक्वार्टर आहे ते या ठिकाणी जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजचा आपला एमपीसीचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। लंपी स्किन आजार अलीकडे बातम्यामध्ये दिसून आला आहे, बहुतेक कोणत्या प्रजातीच्या समूहामध्ये हा आढळतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। खास करून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये हा आजार प्रामुख्याने आपल्याला समोर दिसला। जी काही शेतामधील जनावरे आहेत, ज्यामध्ये बैल, म्हैस, गाय ही जी जनावरे आहेत त्या जनावरांना प्रामुख्याने हा आजार होताना आपल्याला आढळतो। जनावरांची जी काही स्किन आहे त्या स्किनवरती फोडाच्या सदृश्य अशा प्रकारच्या गाठी निर्माण होतात आणि जर जनावरांना वेळेवर व्यवस्थित प्रकारे जर उपचार नाही भेटला तर या परिस्थितीमध्ये जनावर दगावण्याची ही शक्यता अधिक होती। मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारावरही या ठिकाणी सरकारकडून प्रतिबंध घालण्यात आले होते। याचा मागचा मुख्य उद्देश म्हणजे हा जो लंपी स्किन आजार आहे तो संसर्गजन्य आजार आहे। एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत त्याचा प्रसार टाळण्यासाठी या ठिकाणी आठवडी बाजारावर या ठिकाणी काही निर्बंध घालण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। जे काही जनावरे आहेत त्या जनावरांच्या प्रजाती संबंधित हा लंपी स्किन आजार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो एमपीसी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहितले। आता या ठिकाणी पुढचे जे आपले 5 प्रश्न आहेत त्या या ठिकाणी आपण यूपीसीला गृहीत धरून डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये जो आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 तो या ठिकाणी ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट इज पब्लिश बाय द, या ठिकाणी विचारण्यात आला आहे की ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कोणाकडून पब्लिश करण्यात आलेला आहे।
तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश केला जातो। त्याचबरोबर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हाही या ठिकाणी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून पब्लिश केला जातो। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा जो आपला पॉइंट आहे तो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि या ठिकाणी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। संस्था आणि त्यांचे रिपोर्ट यावर मागच्या काही वर्षांमध्ये यूपीएससीने खूप सारे प्रश्न विचारले आहेत, म्हणजे येणाऱ्या काळामध्येही त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 12 जो की या ठिकाणी नाना जगन्नाथ सेठ यांच्या संदर्भात आहे। नाना जगन्नाथ सेठ हा जो प्रश्न आहे एमपीएससी मध्ये कितीतरी वेळा विचारण्यात आले आहे, परंतु अलीकडील काळामध्ये जी यूपीएससी आहे यूपीएससी मध्येही जे काही अननोन पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्यावरही क्वेश्चन विचारले जात आहेत। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नाना जगन्नाथ शंकर सेठ। स्टेटमेंट 1, he was a founding member of the Great Indian Peninsula Railway. Statement 2, he was the first Indian to be nominated to the Bombay Legislative Council under the Act of 1861. Statement 3, he was the first Indian member of the Asiatic Society of Bengal. Question, how many of the above statement is correct? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा प्रश्न नसून वरील 3 विधानापैकी किती विधाने बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 1 जे आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। नाना जगन्नाथ शंकर सेठ वन ऑफ द फाउंडिंग मेंबर ऑफ ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचे ते एक संस्थापक सदस्य होते, हा पॉइंट अगदी बरोबर आहे। विधान 2 अगदी बरोबर आहे। ही वॉज द फर्स्ट इंडियन नॉमिनेटेड मेंबर ऑन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अंडर द ऍक्ट ऑफ 1861, म्हणजे जी काही बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती त्या ठिकाणी नियुक्त पहिले भारतीय म्हणून या ठिकाणी नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचं आपण नाव घेऊ शकतो। आणि विधान क्रमांक 3 जे आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचे आहे। जी काही एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई आहे किंवा बॉम्बे आहे या सोसायटीचे या ठिकाणी नाना जगन्नाथ शंकर सेठ हे या ठिकाणी पहिले भारतीय सदस्य होते आणि नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचं महत्त्वपूर्ण जर योगदान आपण पाहिलं तर मुंबई आणि मुंबईचा विकास या संदर्भात त्यांचे जे कार्य आहे ते अद्भुतपूर्व आहे, ते तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताना पाहू शकताय। प्रश्न क्रमांक 12 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी ओनली 2, म्हणजे वरील 3 स्टेटमेंट पैकी केवळ 2च स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी मित्रांनो इलेक्ट्रिकल व्हेकल इनिशिएटिव्ह संदर्भात आहे। जे काही इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत त्या संदर्भात तो प्रश्न आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इलेक्ट्रिकल व्हेकल इनिशिएटिव्ह। स्टेटमेंट 1, it is a multi-governmental policy forum dedicated to accelerate the introduction and adoption of electrical vehicle worldwide. Statement 2, the International Renewable Energy Agency act as a coordinator to support the electrical vehicle initiative members governments in this activity. These are 2 statements we have here. Friend, the first statement is correct statement. It is a multi-governmental policy forum. म्हणजे हे एक फोरम आहे ज्या ठिकाणी विविध देशाचे जे काही सरकार आहे ते एकत्र येतील आणि या ठिकाणी जे इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत त्या इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या ठिकाणी ते कार्य करणार आहेत। विधान 1 अगदी बरोबर आहे। विधान 2 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग एजन्सी म्हणून कार्य करणार आहे। या ठिकाणी इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी या ठिकाणी तशा प्रकारचं कार्य करणार नाहीये, म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी या ठिकाणी ॲज अ कोऑर्डिनेटिंग बॉडी म्हणून या ठिकाणी कार्य करणार आहे। विधान 2 या ठिकाणी चुकीचे असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली 1 इज करेक्ट। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो आहे किसान क्रेडिट कार्ड या स्कीम संदर्भात। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट किसान क्रेडिट कार्ड स्कीम। स्टेटमेंट 1, द स्कीम वॉज
prepared by National Bank for Agriculture and Rural Development, which is called NABARD. Statement 2. It is implemented by all cooperative bank, regional rural banks and public sector banks throughout the country. Statement 3. It covers the risks of Kisan credit card holder against death or permanent disability resulting from accident. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड ही जी स्कीम आहे ती नाबार्ड कडून निर्माण करण्यात आलेली आहे. विधान 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे. ज्या काही सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका आणि त्याचबरोबर ज्या काही सरकारी बँका आहेत त्या बँकाकडून या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड स्कीम ही संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे. विधान 2 अगदी बरोबर. पुढे जे विधान 3 आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे. या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत या ठिकाणी जर शेतकऱ्यांचा ॲक्सिडेंट किंवा अपघाती मृत्यू झाला किंवा त्यामुळे त्याला जर कायम अपंगत्व आले तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एक प्रकारचं कव्हर ही या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर्सना भेटणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय सी. वरील 3 जे स्टेटमेंट आहे या 3 स्टेटमेंट पैकी तिन्ही या ठिकाणी बरोबर आहेत. या ठिकाणी अशा प्रकारचे क्वेश्चन मागच्या 2 वर्षापासून यूपीएससी कडून विचारले जात आहेत. म्हणजे या ठिकाणी जी काही पूर्वी इलिमिनेशन टेक्निक असायची त्या टेक्निकचा वापर करून काही प्रश्नांची उत्तरं देता येत होती. परंतु या ठिकाणी तिन्ही स्टेटमेंट विषयी जर तुम्हाला 100% खात्री असेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकता. हाऊ मेनी ऑफ द अबव स्टेटमेंट इज करेक्ट? ऑल 3 statement of above is correct. This is our answer. Question 14. Answer will be C. We are going to our last question. The question is about the artificial intelligence. Directly here we are going on to the question. The Artificial Intelligence Act 2024 has been passed by which of the following providing complete law for AI? द आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे या ठिकाणी जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण इनोव्हेशन आहे. ज्या प्रकारे मानवी दिमाग किंवा मानवी मेंदू विचार करतो आणि विचार करून निर्णय घेतो तशा प्रकारची जी काही क्षमता आहे तशा प्रकारची कॅपेबिलिटी जर कम्प्युटरमध्ये आली एका मशीनमध्ये आली तर त्याला आपण या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतो. मग ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तिच्या संदर्भात जो काही कायदा आहे जो काही कानून आहे तो कानून या ठिकाणी अलीकडे जागतिक स्तरावर निर्माण केला गेला आहे. आणि या संदर्भात कानून निर्माण करण्याचे कार्य द युरोपियन युनियन म्हणजे जो काही युरोपियन महासंघ आहे त्या संघाकडून केले गेले आहे. प्रश्न क्रमांक 15चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण एमपीएससी यूपीएससी या संदर्भात जे काही आपले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन डिस्कस केले. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.